बोलतात या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय नामदार जयकुमार गोरेगाव. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. तू तरी सोडून आलोय आम्ही इकडे. आता कुठं वाजवतो बस. आज वाई तालुक्यासाठी ऐतिहासिक असा दिवस आहे. वाई तालुक्याचे माजी आमदार आणि ज्यांनी या भागाचं वाई विधानसभा मतदारसंघाचं जवळजवळ 20 वर्ष प्रतिनिधित्व केलं ते सन्माननीय मदनराव अप्पा यांच्या कुटुंबाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश होतोय. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पक्षामध्ये तो पक्ष वाढवण्याचं, त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या आठवणी सोडून आज नवीन पक्षामध्ये मदनप्पाचं कुटुंब फक्त त्यांच्या कुटुंबापुरतं नाही आहे, त्यांचं कुटुंब जे कार्यकर्त्यांचं कुटुंब आहे त्यांच्या सोबत आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्या प्रवेशाचं आपण सगळे मिळून स्वागत करू. मी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या स्वागताच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांनी सांगितलं की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये अप्पांच्या कुटुंबियांचं स्वागत करत असताना हातात हात घालून भारतीय जनता पक्ष मजबूत करण्याचं काम करू. ते या सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय मदनदादा, ज्यांना मी गेल्या अनेक दिवसापासून माझी विनंती होती की दादा तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला आमच्या सोबत यायला लागेल आणि तुमच्यासाठी भारतीय जनता पक्ष हाच योग्य पक्ष आहे. गेल्या 6-7 वर्षापासून मी त्यांना सांगत होतो, पण शेवटी पक्षाच्या पलीकडचा स्नेह त्यांचा आमचा कायमचा राहिला. ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध कायमचे राहिले. आणि ज्यांनी आता भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलाय ते शशिकांत दादा पिसाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माजी अध्यक्षा सन्माननीय अरुणादेवी पिसाळ, या ठिकाणी विजय भैया, आमचे धैर्यशील दादा, ज्यांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा सहभाग असतो, सन्माननीय सुनील तात्या, जे महाराजांचे प्रतिनिधी म्हणून कायम आमच्या सगळ्यांचं मनोबल वाढवायचं काम करतात. त्याचसोबत अनिल भैयांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे. आमच्याकडे पण एक भैया साहेब आहे इथं, मला का जातं हे फ्लेक्सवर वाचून वाचून भैया साहेब, ज्यांच्या निवडणुकीची चर्चा राज्यामध्ये झाली, जिल्ह्यामध्ये झाली पण राज्यामध्ये यांच्या निवडणुकीची चर्चा झाली आणि यांनी या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं आणि भारतीय जनता पक्षासोबत येऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जे वाईचे नगराध्यक्ष झाले ते सन्माननीय अनिलजी सावंत, प्रसाद सुर्वे, दीपक ननावरे, जितू भैया, खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या
दीप्तीताई मोहिते पिसाळ मोहिते, दीप्तीताई, सन्माननीय चिन्मय कुलकर्णी, हर्षवर्धन शेळके पाटील, DM बावळेकर, ज्यांचा प्रवेश पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये झाला, ते आमचे बापू शिंदे. या ठिकाणी विजयसिंह पिसाळ, सुनील कदम, आणि दुसरा एक प्रवेश आज झालाय, म्हणजे ताईंच्या सोबत जिल्हा परिषदेमध्ये आम्ही काम केलं आणि दुसरा एक सहकारी माझ्यासोबत जिल्हा परिषदेमध्ये काम करत होता, ते आमचे दिलीपराव बाबर, त्यांनी आज प्रवेश केलेला आहे. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय सुनीलजी कदम, अनेक लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलाय. मी सगळ्यांची क्षमा मागेन, सगळ्यांची नावं घेतली होती आणि स्टेजवर अनिल भाऊ पासून कुणाचं नाव जर राहिलं असेल त्यांच्या सगळ्यांची क्षमा मागतो, कारण मला पुढं पोचायचंय आणि आता अंतर 2 तासाचं आहे. दादानी सांगितलं सभा 6 वाजता आहे आणि इथं मला माहिती आहे बावधनला सभेची सवय आहे 10 वाजता संध्याकाळी, तेव्हा लाईटी बिटी लावून तयार होते सगळे. अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले समोरचे सगळे माता भगिनी, आपण पत्रकार बंधू, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि या सगळ्यांचं स्वागत करत असताना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबामध्ये पिसाळ कुटुंबीय, त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सगळे सहकारी, या तालुक्यातनं अनेक लोकांनी, महाबळेश्वर तालुका असेल, खंडाळा तालुका असेल, वाई तालुका असेल, या तालुक्यातून प्रवेश केलेल्या सगळ्याच बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना आज मी सांगेन, या कुटुंबाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाने वाई तालुक्याच्या राजकारणाची दिशा आता पक्की बदलेल. आणि फक्त बदलणार नाही, आपण सातत्यानं या तालुक्याच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा बावधन सातत्याने या तालुक्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिलंय. आणि त्या बावधन मधल्या जनतेनं, इथल्या नेतृत्वानं भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयात सोबत या भागातल्या अनेक कार्यकर्त्यांनी तो निर्णय घेतलाय. आणि त्यांच्या निर्णयानं काय होऊ शकतं, आपण वाई नगरपालिकेमध्ये बघितलं. अनिल सावंतांची उमेदवारी निश्चित झाली, आदरणीय दादांनी त्यांचा प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर वाई नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं पॅनलच उभं राहणार नाही, अशा पद्धतीच्या वल्गना अनेक लोकांनी केल्या. त्या वाई नगरपालिकेमध्ये पॅनल उभं राहिलं, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा राहिला आणि बघता बघता निवडणूक वेगानं पुढे जात असताना वाई शहराचं वातावरण बदलत होतं. मदनदादा त्यांचे सगळे सहकारी ताकदीनं प्रयत्न करत होते, परंतु त्यासोबत पडद्याच्या मागे राहून या निवडणुकीमध्ये लागेल ती सगळी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचं आणि या निवडणुकीला निर्णायक स्वरूप देण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पिसाळ कुटुंबियाचा मोलाचा वाटा होता, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगितलं. आणि सुरुवात आहे, वाई नगरपालिका तो झाकी है, अभी पंचायत समिति जिल्हा परिषद बाकी है, नंतर बोलू. पण आता ही सुरुवात आहे, या परिवर्तनाच्या सुरुवात आता झालेली आहे. तेव्हा मी आपल्याला सातत्यानं सांगत असतो,
निवडणुकीचं भाषण करायला मी पुन्हा आपल्याकडे येईन तेव्हा बोलेन बाकी सगळा. आज काय बाकीचा हिशोब सांगणार नाही. आज फक्त आपल्याला एवढंच सांगणार आहे की आपण ज्या विश्वासानं भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलाय, ज्या विश्वासानं आपण आमच्यावर विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला भारतीय जनता पक्ष तडा जाऊ देणार नाही. आणि खास करून मी आपल्याला शब्द देतोय, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत पिसाळ कुटुंबाच्या प्रवेशासंदर्भात अनेकदा माझी चर्चा झालेली आहे. आणि ती चर्चा होत असताना या कुटुंबाच्या पाठीशी आपण ताकदीने राहिलं पाहिजे, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारात आलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्यानं मांडली. आणि हे आमची जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तेव्हा मी शशिकांत दादाला सांगत होतो की माझी साहेबांशी चर्चा झाली, आपल्याला यायचंय. पण दादा सहजासहजी लवकर हलत नाही, हल्ला तर थांबत नाही. आता मी म्हणत होतो प्रवेश करायचंय, तेव्हा दादा म्हणे थांबा की जरा. आणि आता मी म्हणत होतो थांबा की दादा जरा, दादा म्हणे नाही आता आवरा लवकर. त्यामुळं आता ही प्रक्रिया पुढे घेऊन गेलो आपण. त्यामुळे आज आपण देशामध्ये बघतोय, दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. सलग 3 वेळा मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले. आणि राज्यामध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाची लाट 2014 सालापासून आपण सातत्याने पाहतोय. 2014 साली पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आली. 5 वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये आपण बघितलं प्रचंड मोठं विकासाचं काम झालं, गावखेडी सुधारण्याचं काम झालं, शहराचा विकास वेगाने झाला, सामान्य माणसाला बळ देण्याचं काम झालं. आणि आपण बघता 2019 साली पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं. आणि या राज्यामध्ये आलेल्या सरकारला बहुमताला दृष्ट लावण्याचं काम आपण सगळ्यांनी पाहिलं की आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे वारस असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केलं. आणि जेव्हा जनाधाराचा अनादर केला जातो तेव्हा काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्ष वेगानं पुढे जात असताना एक अनैसर्गिक अशी आघाडी केली आणि त्यातून आपण बघितलं की 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाला सत्तेत बाहेर राहायला लागलं. पुन्हा 2.5 वर्षांनी सत्तेमध्ये बदल झाला, प्रचंड मोठं काम पुन्हा 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये उभं राहिलं. आणि या राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, कार्यकर्ता पुन्हा ताकदीनं बांधला. आणि पुन्हा 2024ला विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो. आणि या राज्यामध्ये ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं बहुमत यावेळी आपल्याला मिळालं आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले. आपण बघतोय येणारी प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पक्ष ताकदीनं लढतोय आणि तेवढ्याच ताकदीनं या देशातली राज्यातली जनता भारतीय जनता पक्षासोबत राहते. आजपर्यंत आपण बघितलं अनेक लोकांना निवडून दिलं, पण निवडून दिल्यानंतर अपेक्षित असणाऱ्या विकासाचं काम, अपेक्षित असणाऱ्या पाणी योजना असतील, दुष्काळी भागातलं काम असेल, हे काम झालं नाही. फक्त आपण त्या विचाराच्या पाठीशी उभं राहायचं म्हणून आपण उभं राहिलो. आणि सातत्यानं मी सांगत आलो, आता इथं बसलेल्या अनेकांना वाईटही वाटेल करत, पण माझा सवाल पहिल्यापासून आजपर्यंत होता की या जिल्ह्यानं माननीय शरद पवार साहेबांना प्रचंड प्रेम दिलं, त्यांच्या पाठीशी हा जिल्हा सातत्यानं उभा राहिला. ते काँग्रेसमध्ये असतील तेव्हा उभा राहिला, ते राष्ट्रवादी म्हणून पक्ष काढला तेव्हा उभा राहिला, तेव्हा यस काँग्रेस कुठली काढली होती तेव्हा उभा राहिला. आणि सातत्याने या जिल्ह्यानं पैकीच्या पैकी आमदार, पैकीच्या पैकी खासदार, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या संस्था शरद पवार साहेबांच्या विचाराचा देण्याचा प्रयत्न केला. पण आपण बघितलं त्या मोबदल्यात आमच्या जिल्ह्याला काय मिळालं, त्या मोबदल्यात आमच्या जिल्ह्याला काय मिळालं हे सातत्यानं आपण विचारतो. आजपर्यंत कुणालाही सांगता आलं
नाही. आजपर्यंत असा एक राष्ट्रवादीचा नेता मला भेटला नाही की तो म्हणला नाही गोरे साहेब तुम्ही असं चुकीचं का बोलताय, या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं काम झालंय असं सांगण्यासारखं काही नाही. मेडिकल कॉलेज चालू व्हायला सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं. या भागातल्या पाणी योजना बघितलं, इथलं पाणी आपल्या जिल्ह्याच्या बाहेर गेलं, पण ह्या जिल्ह्यामध्ये पाणी द्यायला देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मुख्यमंत्री व्हायला लागलं. धरणं आपली, पाणी आपलं, आणि जात होतं कुठं. आता मी राज्याचा मंत्री आहे, पुन्हा म्हणतील जयकुमार गोरे जिल्ह्यापुरता बोलतोय, पण परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली, काय परिस्थितीमध्ये आपण दिवस काढले. पण हे सगळं आमच्या हे सगळं एवढी मोठी ताकद पवार साहेबांच्या पाठीशी उभी राहत असताना या जिल्ह्याला काही मिळालं नाही याचं शल्य आम्हाला सातत्यानं राहिले. आणि आपण आता बघतोय, बघता बघता हा जिल्हा वेगानं बदलत चालला. बदल मान खटावकडूनच झाला आणि आपण सगळेजण पाहतोय की जो बदल दुष्काळी भागातनं झाला तो आता अख्ख्या जिल्ह्यामध्ये बदलाचं वारं वाहताना बघतोय. आज अख्खा जिल्हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय. झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका आपण बघितल्या, झालेल्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्या, आणि विधानसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि महायुती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण सगळ्यांनी बघितला. माझी विनंती या निमित्तानं आपल्याला आहे, सगळ्या बाजूने भारतीय जनता पक्ष ताकदीनं पुढे जातोय, गावखेड्यामध्ये भारतीय जनता पक्ष रुजतोय आणि विकासाचं राजकारण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली होतंय. तेव्हा या विचारामध्ये आपण सगळेजण आज सहभागी होत आहे. त्यामुळे आपल्याला नक्की सांगतो, जेव्हा आपण हा निर्णय घेतलाय तेव्हा आपल्या भागातल्या विकास कामाला नक्की चालना मिळेल. जे काम सातत्यानं थांबलेलं आहे, 20-25 वर्षापासून इथे दादा तुमच्यानंतर अनेक आमदार झाले, अनेक म्हणजे एकच झाले, पण झाल्यापासून आपण बघताय वाई तालुक्यातल्या गावखेड्यांची परिस्थिती काय, महाबळेश्वर तालुक्यातल्या गावखेड्याची परिस्थिती काय, अगदी खंडाळा तालुक्यातल्या गावखेड्यातली परिस्थिती काय, खंडाळा तालुक्यातल्या दुष्काळी भागाची परिस्थिती काय. अरे या भागातनं मी पाणी उचललं आणि आमच्या मान तालुक्यात नेलं, पण या मतदारसंघातल्या धरणातनं नेलं, पण या मतदारसंघातल्या धरणातलं पाणी या मतदारसंघात दादा अजून देता आलं नाही. याचे शल्य सातत्यानं आपल्याला आहे. आणि अशा निष्क्रिय व्यवस्था बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यायला लागेल. ही भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायला लागेल आणि हीच भूमिका मी माननीय शशिकांत दादांच्या जवळ मांडली, सातत्यानं मांडत होतो, त्यांच्या कुटुंबियाजवळ मांडत होतो. अखेर शेवटी मला यश आलं, आम्हाला सगळ्यांना यश आलं आणि आता भारतीय जनता पक्षाच्या विचारासोबत येण्याचा निर्णय घेतला. दादा चिंता करू नका, निवडणुकीचं भाषण करायला मी लवकरच येतोय, त्यावेळी बाकी सगळं उदाहरण हिशोब सगळं बोलेल. पण आज आपण या ठिकाणी प्रवेश करताय, जयकुमार गोरे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शब्द घेऊन आपल्या कुटुंबाला शब्द देतोय, भारतीय जनता पक्षामध्ये आपला सन्मान होईल, भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आपल्याला जे अपेक्षित आहे ते काम आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभं करू आणि या तालुक्यामध्ये जे घडायला पाहिजे, जे घडवण्यासाठी आपण एकत्र आलोय ते घडवण्यामध्ये आपण कशातही कमी पडणार नाही, हा शब्द या निमित्तानं आपण देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता जवळ आली का चालू झाली? मग आता किती वेगानं काम करायला लागेल. 2 दिवसात निवडणुकीचा फॉर्म भरायचा. दादा आपण सगळे बसून निर्णय घ्या, परंतु आजपर्यंतचा इथला इतिहास आहे, खास करून बावधन आणि बावधन परिसराचा इतिहास आहे. या भागातनं जी परिवर्तनाची लाट तयार होते ते तालुक्यामध्ये पोहोचते, मतदारसंघामध्ये पोहोचते, हा इतिहास आहे. मी या निमित्तानं एवढंच सांगेन, आपण सगळे मिळून निर्णय घ्या आणि या भागातनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी चालू करा. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये आपण जो सांगाल, तुमच्या मनामध्ये जे आहे तो उमेदवार, कारण आचारसंहिता असते आम्हाला थोडी, मी जाहीर केली असते आत्ताच,
पण भारतीय जनता पक्षामध्ये थोडी आचारसंहिता असते. बाकीच्या पक्षासारखं इथं नसते. धैर्यशीलता बघतोय मी नाव घेतोय काय. तो तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित असणार उमेदवार या जिल्हा परिषद गटात आपण देऊ. पण ते देत असताना जो इतिहास याच्यापूर्वी होता तो इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे. आणि या भागातला जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पक्षाचा आपल्याला निवडून द्यायचा आहे. पंचायत समितीचा सदस्य आपल्याला या भागात निवडून द्यायचा आहे. आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीने सहभागी व्हावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा दादा अधिकचं न बोलता पिसाळ कुटुंबियाचं आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि जाताना एवढंच सांगून जातो की मी आणि माझा पक्ष आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. इथं कुठली शक्ती काम करते, यांची किती ताकद आहे. मध्येच मी ऐकलं दादा त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जातीवादी पक्षासोबत चा विषय त्यांनी बोलला. पण मला त्यांना सांगायचं भारतीय जनता पक्ष महायुतीच्या आचारसंहितेत राहून थोडं बोललं पाहिजे. आपण ज्या पक्षाच्या बळावर मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे त्या पक्षाला जातीवादी पक्ष आपण म्हणताय. मग जातीवादी पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये आपण कसं राहताय याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि जेव्हा आपण तिथून बाजूला जाऊ तेव्हा आपण भारतीय जनता पक्षाला जातीवादी पक्ष म्हणू शकतो. तोपर्यंत तुम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. तर थोडं सबोरीनं निवडणूक लागली. आपण सगळे सहकार्य महायुतीमध्ये मंत्री म्हणून काम करतोय. आपण आचारसंहितेत राहिला तर आम्ही राहू. पण आचारसंहिता तुटली तर मात्र आम्ही सोडणार नाही एवढं सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि अनिल भैया आता आपली जबाबदारी आहे. आता वाईची निवडणूक झाली पण वाईच्या परिसरामध्ये असणारा हा सगळा भाग आपल्या सगळ्यांना या भागामध्ये परिवर्तन करायचंय. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू एवढंच सांगतो. पुन्हा एकदा जयकुमार गोरेचा काय संबंध आहे त्यात. ते तर मदत नका बघतात तर माझा काय संबंध मी कसं सांगतो. त्यामुळं माझा काय संबंधच नाही इथं. माझा काही विषय नाही. त्यामुळे माझं म्हणणं एवढं आहे संबंध नसताना सुद्धा या भागातल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जयकुमार गोरे सातत्याने राहील असा शब्द देतो. आपल्या सगळ्यांना खास करून दीप्तीताई आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. कारण दादा या कुटुंबाला एवढ्या लवकर हा निर्णय घ्यायला भाग कोणी पाडला असेल. आमचा विश्वजित पुढे बसलाय, दीप्तीताई मागे आहेत. या सगळ्यांनी घेतलाच असता दादा निर्णय पण थोडं दीप्तीताईने गडबड करून घ्यायला लावला. घेणार होता ना. तर दीप्तीताई आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद.